ईव्हीएम हॅक होऊ शकतं आणि त्यामुळे निकाल बदलू शकतात, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख तुलसी गब्बार्ड यांनी दिली आहे। त्यामुळे नाशिकच्या निकालाची दखल अमेरिकेने घेतल्याची माहिती संजय राऊतांनी नाशिकमधील निर्धार मेळाव्यातून दिली आहे। तर ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला। एक तरी बोगस मतदान झालं नाही असं सांगू शकता का, असं आव्हान ठाकरेंनी भाजपला केलंय। आपण म्हणतो का हरलो, पण नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण जर कोणी केलं असेल तर ते वॉशिंग्टनला झालं। तुलसी गब्बार्ड नाव लक्षात ठेवा, तुलसी गब्बार्ड ही साधी बाई नाही आहे, मोदीची बहीण आहे। मोदी तिला सिस्टर तुलसी म्हणतात। आणि आता मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा जाताना इथून कुंभ स्नानासाठी जे गंगाजल त्यांनी सगळ्यांना पाठवलं, त्या गंगाजलाचे कुंभ घेऊन हे मिस्टर नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले आणि तुलसी गब्बार्डला सुपूर्द केलं। फोटो आले आहेत। ही तुलसी गब्बार्ड साधी बाई नाही आहे, ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागाची प्रमुख आहे, इंटेलिजन्स ब्युरोची प्रमुख आहे तुलसी गब्बार्ड। त्या बाईने सांगितलं परवा, काय सांगितलं? ईव्हीएम हायजॅक होतंय आणि ईव्हीएम मुळे निकाल बदलले जाऊ शकतात। ईव्हीएमचा घोटाळा आहे, जरूर आहे, योजनांचं गारूड नक्की आहे, पण त्याच बरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे। बोगस वोटिंग, तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल, पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं, आपले होते, पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्यासकट ओळखणारा पाहिजे। आणि त्या टीम मधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर त्याला कळलं पाहिजे मतदानाला आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय। कार्ड बोगस मिळू शकतो, चेहरा अजून बोगस मिळत नाहीये। हा एवढ्या पातळीपर्यंत ही लोक गेलेली आहेत, आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल।